श्री खंडोबा श्री क्षेत्र बाळे येथील यात्रा ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेला सुरुवात झाली असून आज मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्ठी आहे। आज या षष्टीचं आणि श्री खंडोबा रायाचं महात्म्य सांगायचं झालं तर श्री शंकराने मार्तंड भैरव आणि खंडोबा अवतारामध्ये मणिमल्ल दैत्यासुराचा वध केलेला आणि हा विजयाचा दिवस आहे। ज्या दिवशी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा होती, मणिमल्ल राक्षसांचा संहार करण्यासाठी श्री खंडोबांनी अवतार घेतला आणि ज्या राक्षसांनी या पृथ्वीतलावरती उन्माद माजवला होता आणि लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऋषीमुनींना त्रास देण्यास सुरुवात केली होती। ही अडचण दूर करण्यासाठी श्री खंडोबांनी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदे दिवशी मल्लासुराचा वध करण्यासाठी जे आक्रमण केलं त्याची युद्धाची सुरुवात ही मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा होती आणि त्याचा विजय हे युद्ध हे 6 दिवस चाललं आणि 6वा दिवस हा चंपाषष्ठीचा असून हा मल्लासुराचा वध होऊन विजयाचा दिवस हा रविवार असल्या कारणाने सर्व देवगणांनी श्री खंडोबावरती चाफ्यांचा फुलाचा वर्षाव केला, म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी देखील म्हणून संबोधलं जातं। तर श्री खंडोबा यांचं मूळ स्थान हे आदमैलार बिदर जिल्ह्यातील गाव असून हे मूळ ठाण आहे। तिथून श्री खंडोबा हे अंदूर नळदुर्ग त्यानंतर श्री क्षेत्र बाळे त्यानंतर जेजुरी पाली असे खंडोबाचे मूळ 12 ठिकाण आहेत। तर या ठिकाणी आज मंदिर समितीकडून योग्य भाविकांची दर्शनाची सोय होण्याकरता दर्शन रांगेची व्यवस्था असेल, सुरक्षित दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे असतील, त्याचबरोबर अन्नदान प्रसादाचा व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आहे। पोलीस आयुक्त यांच्याकडून योग्य तो पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून दिवाबत्ती असेल, पाण्याची सोय असेल, स्वच्छता असेल इत्यादी देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। अशा पद्धतीने सर्व पुजारी मंडळी असतील, आमचे सर्व मानकरी पाटील तोडकरी सुरवशी गावडे हे सर्व आणि तसेच गावातील नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत। लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राइब करा, फॉलो करा MH13 न्यूज सोलापूरकरांच्या